ठास शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा आणि या स्पर्धेचा आता अंतिम सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. अद्भुत असं हे पर्व या स्पर्धेचं आणि या स्पर्धेला आता आपण खरं तर निरोप देणार आहोत या मॅचच्या नंतर. परंतु आज ज्यांचा वाढदिवस तो तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका एकच वादा पिंट्या दादा त्यांच्या खरं तर स्मृतीस आपण अभिवादन करूया. आणि मॅचला सुरुवात होईल. मुन्ना पटेल लक फॅक्टर आहेत. खुर्ची सोडू नका तुम्ही तिथून, खुर्ची सोडली तर सर्व सुटेल. आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतं. हॅट्रिक नगर सेवक निवृत्तीदादा पाटील, त्याचबरोबरने आपण पाहता अमितजी टावरी, परेशजी पाटील या सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हा. दमदार असं नेतृत्व पेण नगरपालिकेचं निवृत्तीदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. स्वतः चांगले खेळाडू आहेत, स्वतः चांगले आयोजक आहेत आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये. मॅचला होईल सुरुवात. आपण जाऊया सामन्याकडे. पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये येतोय हर्षल पाटील. भूमी 11 फणस डोंगरी संघाचा हा पहिला गोलंदाज. समोर आहे त्या ठिकाणी मंदार धाडवे आणि त्यांच्या बरोबरीने शैलेश पाटील. गेम इज ऑन. एकदा जोरदार आहे उद्या मॅच साठी. अंतिम सामना मेगा फायनलचा. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, पॉइंटच्या दिशेमध्ये रन नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सन्मान्य पाहुणे या ठिकाणी हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीदादा पाटील यांचं इथे आगमन. खरं तर स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि तेवढेच चांगले आयोजक आणि उत्कृष्ट त्यांची देहबोली आहे, त्यांचा फिटनेस, या गोष्टी म्हणजे सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. स्वागत तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. पहिला बॉल डॉट आला आहे. फायनलचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा सामना 3 षटकांचा आहे. काल अंधुक प्रकाशामध्ये आपण पाहिला टॉम पवारने केलेली फलंदाजी काल दादर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहिली. याच दरम्यान आपण पाहता आणखीन एक दमदार असं व्यक्तिमत्व आणि दमदार असं नेतृत्व म्हणजे रामशेठ घरत साहेब खारपाडा यांचं या ठिकाणी आगमन. सन्मान्य रामशेठजी घरत साहेबांना विनंती असेल आपण आमच्या अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. खरं तर आपण पहिला खारपाडा गावाच्या विकासाला वेगळी दिशा आणि गती देणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय रामशेठ घरत साहेब, त्यांचं या ठिकाणी आगमन. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची एक वेगळी ख्याती राहिली समाजामध्ये ते रामशेठ घरत साहेब, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावा आल्या धावफलकावरती. हर्षल पाटीलचं हे षटक. स्टेप आउट झाले. यॉर्क केला बॉलला, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला, अँगल बनवला आणि इथे आपण पाहता हा निर्धाव चेंडू. काल बंटी, टॉम या 2 फलंदाजाने केलेली तुफान फलंदाजी आपण पाहिली. आक्रमक क्रिकेट पाहायला मिळालं. साई संघाच्या अगेन्स्टची बंटीने इनिंग साकारली 48 धावांची. ती खरं तर या स्पर्धेतली एक इम्पॅक्ट खेळी राहिली. कारण अनिकेत मोकलनं अर्धशतक केलं होतं, त्याला प्रत्युत्तर कोण देणार, तर तो खेळाडू होता बंटी घरत. वाईड लाईनच्या देखील बाहेर बॉल चालला आणि पंच सांगतात अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईड. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ, धावा लागतील धावफलकावरती, त्या म्हणजे तब्बल बिनबाद 3. मंदार दाडवे सांगतोय कदाचित प्लॉटच्या बाहेर बॉल गेला असावा आणि जर का विकेटच्या बाहेर पडला तर नो बॉल घोषित केला जाईल. आदरणीय रामशेठजी घरत साहेबांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत. कारण गतवर्षी या स्पर्धेमध्ये खारपाडा संघ टॉप 4 मध्ये होता आणि स्वप्नील भोईर या खेळाडूला स्वप्नातील पहिली बाईक मिळाली होती आणि यावर्षी तो RPLचा हंगाम देखील खेळला. त्यामुळे या स्पर्धेने बरंच काय दिलंय. पिंट्याशेठ पाटील स्मृती चषकानं मात्र सर्व तरुणांना मात्र हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. वाईट बॉल आणि मगाशी देखील आमचे समालोचक म्हटले पिंट्याशेठ दादा एक असे व्यक्तिमत्व होते की या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असेल एक उद्घाटन किंवा स्पर्धेच्या निरोप समारंभाला किंवा त्या स्पर्धेला आवर्जून भेट देऊन त्या स्पर्धेला काहीतरी योगदान त्यांचं राहायचं, असं हे नेतृत्व होतं. म्हणूनच क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड होती, कबड्डी व खेळावरती त्यांचा प्रेम होता, असं हे व्यक्तिमत्व. फुल टॉस बॉल आक्रमण करतोय मैदानामध्ये. मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार. मंदा धाडवेचा क्लास षटकार. रिव्ह्यू घेतलाय. थँक्यू डीजे. बघा बीमरसाठी रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच आपण या ऑफिशियल पंचाचा निर्णय रिव्ह्यू आहे आणि इथे आपण पाहता रामशेठ घरत साहेबांचं आगमन. खरं तर निवृत्तीदादा पाटील आणि रामशेठ घरत साहेबांकडे पाहून वाटणार नाही त्यांचं वय एवढं असेल. दोघेही फिट आहेत आणि यस 50 कंप्लीट म्हणजे सलमान खान. यस बघा बॉडी. थँक्यू. खरं तर असं म्हणतात आपलं
आरोग्य एक सर्वात मोठी संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात. आणि जर ते तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो. व्यसनांपासून दूर राहावं लागतं, किंबहुना जंक फूड तुम्हाला कमी खावे लागतात, आणि त्याचबरोबर एक्सरसाइज या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे खरं तर फार महत्त्वाचं, आणि हे सर्व गोष्टी त्यांनी मेंटेन केल्यात. निवृत्तीदादा पाटील हॅट्रिक नगरसेवक आणि रामशेठ घरत साहेब त्यांची तुम्ही फिटनेस पाहताय. आवर्जून तरुणांसाठी मात्र चांगलं त्यांचं नेहमी चांगला प्रभाव राहिला त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल घोषित केल्या पंचाने, त्यामुळे आपण सामना सुरू ठेवा. धावा आहेत धावफलकावरती, त्या म्हणजे आता तब्बल 10 धावा. बिनबाद 10 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवरांचं आगमन होतं आणि मुख्य प्रवेशद्वारावरती पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना विनंती करेन, आपण थोडा रस्ता मोकळा ठेवा. काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल पाहुण्यांचं. इथे पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये गॅप शोधलाय. फिल्डर बॉलचा पाठलाग करतात, त्यांना बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी आला हा चौकार. आक्रमण करतो, हल्ला करतो मैदानाच्या आतमध्ये मंदार धाडवे हा फलंदाज. 4 धावा आल्या. मोबाईल जो खरं तर अंतोऱ्या फाट्यावरती आहे आतमध्ये. कार सर्व्हिस, उत्कृष्ट सर्व्हिस आणि चांगलं काम त्यांच्याकडे पाहायला मिळतं सातत्याने. तुम्ही पाहता खरं तर आमचा हा संपूर्ण VIP मंच, आणि त्या मंचकासमोर प्रफुल्लित आणि आकर्षित करणारी खरं तर ही मूर्ती पिंट्यादादा पाटील साहेबांची त्या ठिकाणी पाहत आहे. आज त्यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे असं म्हणतात. आजही आपण पाहिलं त्यांनी त्यांच्या कामाचा, त्यांच्या कार्याचा एक वेगळा ठसा या समाजामध्ये ते सोडून गेलेत. आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण हमरापूर विभाग नव्हे, पेन तालुका नव्हे, तर रायगड जिल्ह्यामध्ये मात्र आपण पाहिला एक मोठी पोकळी निर्माण झाली. अतिशय चांगलं नेतृत्व आणि तेवढं चांगलं कर्तृत्व आपण सातत्याने पाहिलं. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांच्या स्मृतीस, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण पाहता या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान आणि दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या माध्यमातून स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्याशेठ पाटील स्मृती चषक आपण सातत्याने पाहत आलो आहे. आणि या स्पर्धेचा, यंदाचा पर्वाचा हा शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. टोटल रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण पाहिल्या 14. 14 धावा धावफलकावरती. सन्माननीय रामशेठजी घरत साहेब आणि निवृत्तीदादा पाटील, त्यांना तुम्ही पाहता. व्यासपीठावरती आमचे निखिलदादा पाटील, RK BH काका, अमितभाई टावरी, आमचे खरं तर RK पाटील सर, त्यांना तुम्ही पाहताय. मंचकावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. अंतिम सामना, आणि अंतिम सामन्यामध्ये संघर्ष नसणार यात शंकाच नाही आहे. 100% संघर्ष असणार. कारण मागचा सामना ज्या पद्धतीने सेमीफायनलचा हमरापूर संघाने जिंकला असं त्यांना वाटलंही देखील नव्हतं आम्ही फायनलपर्यंत पोहोचू. परंतु संघर्ष केला, आत्मविश्वास त्या खरं तर इनिंगमध्ये पाहायला मिळाला. आणि तिथून मात्र 4 धावा वाचवल्या शेवटच्या षटकामध्ये विनायक गव्हाणकर या गोलंदाजाने. आणि तो सामना जिंकत मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आल्या. खरं तर काल संध्याकाळी दादर संघाला पराभूत करून भूमी 11 फणसडोंगरी या टीमने मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. मोठ्या मोठ्या मातब्बर संघाने त्याने खरं तर पराभवाचे धक्के दिले. परंतु आज या घरच्या स्पर्धेमध्ये, घरच्या मैदानावरती खेळताना आपण हमरापूर टीमला पाहत आहे. 15 रन स्कोर कार्डवरती लागताना तुम्ही पाहताय.
अंतिम 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकं बाकी आहेत आणि सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज या ठिकाणी येतात. मितेश म्हात्रे हा खेळाडू सेकंड ओव्हरमध्ये आलाय. समोर फलंदाज आपण पाहत आहे पुन्हा एकदा मंदार धाडवे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र उंच गेला हवेमध्ये. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला होता. रनिंग कॅच सोपं नाहीये. वेगवान गोलंदाज त्याने केलेला प्रयत्न हा देखील तेवढाच महत्वाचा, कारण झेल जरी सुटला असला तर त्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. इतरांना जे जमत नाही ते करा. जे सर्वांना जमतं ते करून कोणीही पुढे जात असं म्हणतात आणि ते करण्याचा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे गोलंदाज त्या ठिकाणी मितेश म्हात्रे या खेळाडूने पाटील आहेत. मितेश पाटील. 1 रन आणि धावसंख्येत होईल 16 धावा धावफलकावरती आणि प्रथमतः या इनिंगमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तो म्हणजे शैलेश पाटील हा फलंदाज. भरपूर अपेक्षा त्याच्याकडून असतील या ठिकाणी आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये हमरापूर टीमला अजूनही धावा आपण पहिल्या धावफलकावरती आहेत त्या म्हणजे तब्बल 16 बिनबाद 16. चांगली भागीदारी या दोन्ही टीमच्या माध्यमातून दाखवत आहे, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होताना आपण पाहताय. इथे बॉल आहे बीमर आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. पंजा 5 धावा. फ्रीटचा बॉल असेल पुढचा. नेक्स्ट बॉल फ्रीट. आपला वर्तमान म्हणजे आपला भविष्य घडवण्याची एक मोठी संधी आणि या वर्तमान स्थितीमध्ये या खेळाडूने केलेली दमदार कामगिरी बघा. बॉल अगदी त्याच्या वेस्ट साईडच्या वर होता पण त्याने प्रॉपर टायमिंग फटका सिलेक्ट केला. तिथे चौकारी मिळाला प्लस एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी नो बॉलची मिळाली प्लस बीमर बॉल फ्रीटचा बॉल असेल. टोटल 21 रन स्कोर कार्ड मध्ये. हाफ ट्रॅकर फ्रीटचा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करता झेल पकडलाय पण तो खेळाडू बाद नसणार आहे कारण फ्रीटचा बॉल होता. सिंगल इथे मिळेल. 22 धावफलकावरती. 3 षटकांमध्ये किमान 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील हमरापूर टीमला या मॅच मध्ये. सकाळी करता सुरुवात चांगली झाली या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने खेळ. संध्याकाळी मात्र जोहे संघाला पराभूत केलं. जोहे संघ विजयाच्या उंबरट्यावरती होता तिथून मात्र विजयश्री खेचून आणली या टीमने आणि आता अंतिम सामन्यामध्ये दमदार कामगिरी या टीमच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. लेफ्टी बॉलर मितेश समोर मंदार. स्विच हिट करायचा आहे पण तू इथे चेंडू आणि गर्दर आपण पहिला बॅटचा संपर्क नाही आहे आणि हा निर्धाव चेंडू आलाय. इथे बॅटच्या अगदी प्रॉपर बॅटला जर हा फटका कनेक्ट झाला तर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता पण इथे नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे फणस डोंगरी टीमला. अंतिम सामना या स्पर्धेचा मेगा फायनलचा मैदानामध्ये पाहता इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका सजवलाय परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग रिले फिल्डिंग बघा. एकाने बॉलला अडवलं दुसऱ्याने पकडला आणि थ्रो झाला. गुड फिल्डिंग. धावा वाचवणं ह्या देखील महत्त्वाच्या असतात खरं तर क्रिकेट टीममध्ये क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि त्या धावा वाचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात खेळाडू. कौतुक करावं लागेल. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलंय आणि प्रत्येकाचं योगदान चांगलं कॉन्ट्रीब्युशन आता या मॅचमध्ये राहत आहे प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूचं. 2 धावा आल्या धावसंख्येत वाढ. एकूण धावा आहे धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका त्या ठिकाणी घेऊन काढला मंदार धाडवेने. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतो शैलेश. या ठिकाणी आत्मविश्वास तो स्वतःमध्ये दाखवतोय. काल संदीप प्रकाशामध्ये अंतिम सामना आपण पाहिला. दादर संघाला मात्र धावांचा पाठलाग करताना अपयशाला सामोरं जावं लागलं अंतिम सामन्यामध्ये. तिथून मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केला होता भूमी 11 फणस डोंगरी टीमने. स्कोर आपण जर पाहिला 25 रन. मागच्या 2 षटकांमध्ये 27 होत्या जोहे संघाच्या अगेन्स्ट. आता इथे या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 ऑन साइडला उडवला बॉलला धमाका ब्लास्ट केलाय त्या ठिकाणी शैलेश पाटील या फलंदाजाने. बडे मैच का बड़ा खिलाड़ी षटकार येतोय हमरापूर टीमला.
15.50च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये आल्या 16. म्हणजे ही सरासरी जर का अंतिम षटकापर्यंत राहिली तर किमान 40-45 धावांमध्ये पोहोचू शकेल आणि ते फायटिंग टोटल राहील या मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बंटी घरत, तुम्हाला पाहायला मिळतील टॉम पवार सारखे विस्फोटक खेळाडू. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये येतो गोलंदाज या ठिकाणी बंटी घरत, एक चांगला ऑलराऊंडर, ज्युनियर ऑलराऊंडर बनस डोंगरी संघाचा मैदानाच्या आतमध्ये आलाय. अप्रतिम मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा असं म्हणतात. क्षमतेपेक्षा जास्त धावाला दम लागतो आणि जास्त धावण्यामध्ये तो दम असतो. आणि इथे आपण पाहताय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर शैलेश आणि मंदार या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत केलाय. यॉर्क टाकला बॉलला, यॉर्क टाकला, फ्लाईट दिली बॉलला, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर ज्याला म्हणतात. ॲक्युरेसी आपण या चेंडूमध्ये पाहिली आणि इथे आला हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल 31. अशा बॉलर्सच्या अगेन्स्ट तुम्ही खरं तर इनसाइड आउटचे फटके खेळू शकता किंवा स्टेप आउट होऊन तुम्ही पॅडो स्वीप करू शकता, स्लॉक स्वीप करू शकता. आणि जर का फुटवर्क नसेल तर तुमच्यावरती बंटी हवी होतील. आणि इथे प्लेड ऑन, बॅटला एज लागली, बॉल मात्र डायरेक्ट आदलला, तो म्हणजे एस्टारमध्ये खेळाडू बाद झाला. पहिला धक्का बसला हमरापूर टीमला. मंदार धाडवे बॅक टू द पॅव्हिलियन. दिली होती शॉर्ट फायनलला, बॉलला थांबवलं. जर थांबवलं नसतं तर किमान 4 धावा आल्या असं, कारण आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. 1 रन आली. चांगली गोलंदाजी बंटी घरत कडून पाहायला मिळाली. संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून बंटी घरतनं इम्प्रेस केलं या खरं तमाम प्रेक्षकांना. बॅटिंग करत असताना पहिल्या सामन्यामध्ये 41, दुसऱ्या सामन्यामध्ये 48, तिसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली भूमिका साकारली. जवळजवळ 90+ रन या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. आता या मॅचमध्ये खरं तर हा निर्णायक सामना आहे. जो जीता वही सिकंदर. या सामन्यामध्ये चॅम्पियन कोण बनणार, या स्पर्धेतला पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होणार, यासाठी हा संघर्ष तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. समोर शैलेश पाटील, खरं तर लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल. आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले बंटी. अँगल बनवण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट, अफलातून स्ट्रोक शैलेश पाटील. ही इज ऑन फायर. निर्णायक षटकार येतोय हमरापूर टीमला. थँक्यू. जबरदस्त बॅट. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूर संघ बॅटिंग करतोय. बघा रस्ता मोकळा करा, पाहुणे येतात प्लीज. खेळ थोडासा, लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत धावा आहे धाव फलकावरती 44, 44 धावा. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणार हा चेंडू. आणि इथे मात्र ध्येय गाठतात. बॉल उंच गेला हवेमध्ये. पहिली रन पूर्ण झाले, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो आणि झेलकारी क्षेत्ररक्षक खेळाडू झालाय झेल बाद. परंतु शैलेश पाटीलची इनिंग आवडली असेल तर एकदा जोडा त्या खेळाडूसाठी होऊ द्या.
संपन्न केला त्या आदरणीय स्मिताताई पाटील बहिणी त्यांचे या ठिकाणी आगमन. उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या अतिथी मंचावरती सन्मानपूर्वक येऊन इथे आसन बा. आपलं मनपूर्वक स्वागत. अंतिम क्षण स्पर्धेचा सन्माननीय सुधीरजी नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन. सर्व पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सुनीलजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन. निलेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन. सर्व पाहुण्यांना आपण इथे इन्व्हाइट करूया व्यासपीठावरती. चला हमरापूर संघ मैदानाच्या आतमध्ये चला प्लीज. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सन्माननीय गिरीशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. अंकितजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. सुनीलजी नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. मी सर्व पाहुण्यांना या ठिकाणी विनंती करतो आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हा. आदरणीय स्मिताताई पाटील बहिणी त्यांचं या ठिकाणी आगमन, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला. त्या खरंतर की या स्पर्धेच्या प्रमुख सत्कार मूर्ती आज त्यांचं या ठिकाणी आगमन. अंतिम सामना आणि इथे टार्गेट आहे 45चं. आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत अमितजी पाटील यांच्याकडे. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस शेवटचा क्षण हा गोड व्हावा. आणि इथे आपण पाहिलं आता अंतिम मॅच मध्ये खरंतर पनसडोंगरी टीमला 45 धावांचं लक्ष्य उभं केलंय. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूर या टीमने. शुभेच्छा दोन्ही टीमला. आणि जाऊया आपण ऐकूया पुढचा आवाज आमचे समालोचक मित्र अमितजी पाटील यांना. तारा. धन्यवाद. हेलो, थैंक यू तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत. काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर, फाइनल मुकाबला, अंतिम मुकाबला. जरूर यहाँ से जो फाइनल का मुकाबला है यहाँ से तय होगा कौन सी टीम होगी इस टीम की चैंपियन, कौन सी टीम होगी इस टूर्नामेंट की रनर अप. काफी जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर नजर आता हुआ. एक तरफ स्वर्गीय पिंटाशेठ पाटिल प्रतिष्ठान दुर्गा देवी अमरापुर, तो उनके खिलाफ खेलती हुई नजर आ रही है टीम पनसडोंगरी. भूमि 11 पनसडोंगरी के बीच में यह मुकाबला अंतिम मुकाबला है. अक्सर कहते हैं कि चांद पर पहला कदम रखने वाला आदमी कौन है, तो वो नील आर्मस्ट्रांग है. दूसरा कौन है इसको कोई नहीं याद रखता है. यहाँ से जरूर पहला कौन आएगा इसके लिए यह लड़ाई चलती हुई नजर आ रही है दो टीमों के बीच में. एक तरफ हमरापुर, दूसरी तरफ पनसडोंगरी के बीच में यह मुकाबला 3 ओवर का मुकाबला है. पहले पारी का यहाँ से खात्मा हुआ. पहली पारी यहाँ से समाप्त हुई थी 44 रनों पर, 44 रनों पर, और 45 रनों का पीछा करते समय नजर आएगी टीम भूमि 11 पनसडोंगरी. स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए बंटी, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर टॉम पवार बल्लेबाजी के लिए तैयार है. बंटी गरज स्ट्राइक एंड के ऊपर. काफी कड़ा मुकाबला. पिछला मुकाबला क्या जबरदस्त मुकाबला रहा था. अक्सर काफी जबरदस्त एक डायलॉग किया था ओमकार जी शेट्टी ने कि जब तक हार मत मानो आपके फ्रेम के ऊपर हार चढ़ जाए तब तक हार मत मानो. यहाँ से जरूर ये अंतिम मुकाबला है, कड़ा मुकाबला है. तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उन दर्शकों का हम स्वागत करेंगे. गेंदबाज तैयार होंगे. पहली गेंद और पहले गेंद के ऊपर देखिए वहां पर बल्लेबाज के बल्ले के ऊपर गेंद लगी. देखिए नसीब का साथ मिला है टीम दुर्गा देवी अमरापुर को. यहां से जरूर पहली डॉट गेंद की होती हुई समाप्ति. 45 का पीछा करना है, प्रति गेंद के ऊपर प्रहार करने. टॉस जीता था टीम अमरापुर ने, फील्डिंग करने का फैसला लिया. जानते हैं कि शाम के समय हवा का झोंका थोड़ा कम होता है और बैटिंग करने वाली टीम को एडवांटेज होता है, उसी के कारण यह निर्णय लिया गया था. फिर एक बार दूसरी गेंद. यहां से देखिए अंपायर का इशारा आता हुआ, इट्स ए वाइड बॉल. अतिरिक्त गेंद यहां से फेंकते हुए नजर आए गेंदबाज मुन्ना पटेल. वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होगा. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. 45 का पीछा करना है टीम भूमि 11 पनसडोंगरी को. काफी जबरदस्त मुकाबला यहां से होता हुआ नजर आ रहा है. चलिए वक्त नहीं है, अब टीम मीटिंग के लिए आपको वक्त नहीं है, तुरंत मैच को इस फिनिश करना है. 3 ओवर का मुकाबला, अंधेरा छाता हुआ नजर आ रहा है, लेकिन ये मैच फिनिश होना काफी जरूरी है. मुन्ना फिर एक बार तैयार. मुन्ना की ये गेंद, प्रहार किया इस गेंद के ऊपर. हवा में गेंद है, वहां पर मंदार कोशिश कर रहे हैं, लेकिन ये देखिए कैच नहीं, ये मैच है. मैच इस खिलाड़ी ने कैच छोड़ा है. बल्लेबाज
बंटी गरत का, इसी बंटी गरत ने साई के खिलाफ क्या जबरदस्त पारी खेली थी, 47 रनों की पारी, और उस खिलाड़ी को अपने जीवन दान दिया है। क्रिकेट में जिस जिस खिलाड़ी को जीवन दान मिला है वो खिलाड़ी अक्सर महंगा साबित हुआ है सामने वाली टीम को। यहां से जीवन दान मिला बंटी को इस गेंद के ऊपर मिलते हुए 2, कुल टोटल 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। टीम आज हमरापुर ने काफी कुछ इस टूर्नामेंट में कमाया है और उससे भी ज्यादा गंवाते हुए नजर आए। क्या छूटता हुआ इस बार, देखिए जबरदस्त शॉट, कैच छूटा, उसके बाद गैप शॉट यहां से नजर आता हुआ। एक्स्ट्रा कवर रीजन में फील्डिंग वहां पर हो रही है, लेकिन आखिरकार 4 रन मिलते हुए। चार रन मिलते हुए, 4 की मदद से टीम की टोटल में इजाफा होता हुआ। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन, 45 का पीछा कर रहा है। जबरदस्त मुकाबला, ईट का जवाब पत्थर से देते हुए यहां से नजर आते हुए भूमि 11 पनस डोंगरी के बल्लेबाज। इस बार देखिए स्टांस बदला था, कैच छूटने के बाद लगातार का ये दूसरा चौवा, जख्म के ऊपर नमक लगाने का काम बल्लेबाज बंटी गरत द्वारा। डीजे डीप पॉइंट रीजन में इस गेंद के ऊपर चौवा मिला। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 11 रन। इस ओवर की बात करेंगे, 4 गेंदें यहां से हो चुकी है। गेंदबाज मुन्ना महंगे साबित हो रहे अपने टीम के लिए। मुन्ना को कमबैक करना होगा, लेकिन बंटी को रोकना यहां से नामुमकिन सा लगता हुआ। फिर एक बार मुन्ना की ये गेंद, फुल टॉस गेंद, घुटना टेक और तमाशा देख, लंबा छक्का। बंटी पटेल, बंटी गरत ऑन फायर। थैंक यू बंटी, घंटी बजरी की घंटी बजा रहे टीम हमरापुर के लिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी, काफी कड़ा छक्का, पहाड़ के ऊपर छक्का लगाया। टीम की टोटल 17 रन। मंदार दाडवे, बंटी पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये खेळतोय, खरं तर पहिल्या सामन्यापासून त्याने आता या सामन्यामध्ये देखील जो त्याचा दृष्टिकोन राहिला तो सकारात्मक राहिला आणि अफलातून फलंदाजी, त्याने चौफेर फटकेबाजी केली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल हमरापूरला। विकेट हवा आहे, बॉल उंच गेला, चान्स मिळाला पुन्हा एकदा, झेल होईल का? ट्रेविस हेड सारखा झेल पकडावा लागेल, पण तो झेल मात्र सुटलाय आणि जीवनदान मिळालं त्या ठिकाणी बंटी सारख्या एका आक्रमक खेळाडूला। खरं सामना हमरापूर संघाला जिंकायचा असेल तुम्हाला ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल आणि इथे मात्र जीवनदान 2 धावा देखील आल्या। आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय। स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2023 या पर्वाचा। पिंट्या शेठ पाटील साहेबांना खरं तर आपण या ठिकाणी प्रत्येक जण त्यांच्या आठवणी प्रत्येकाला येतात, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। आणि असं म्हणतात, झाले बहुत बहु होतील बहु परी पिंट्या शेठ तुमच्यासारखं कोणी होणे नाही। प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे, अनेक कार्यक्रमांना क्रिकेटच्या खेळाला धर्म मानणारे, कबड्डी खेळामध्ये नेहमी प्रत्येकाला पाठबळ देणारे, समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारे आमचे एकच वादा पिंट्या दादा। आज खरं तर त्यांचा वाढदिवस देखील आहे। खरं तर त्यांच्या जाण्याने एक खूप मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली। आम्ही त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि त्यांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा आज आपण पाहिला। दरवर्षी या ठिकाणी स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील प्रतिष्ठान आणि दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो आणि यंदा फक्त 16 संघ आहेत या पेन तालुक्यामध्ये। पहिली अशी स्पर्धा ज्या पहिल्या स्पर्धेमध्ये फक्त 16 संघ आहेत। एकदा स्पर्धा आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना मान्यवरांना विनंती करेन, जोरदार टाळ्या होत्या या स्पर्धेसाठी। 1 लाख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 50,000 आणि फक्त 16 संघ। अनेक ठिकाणी 32 संघ, 40 संघ, 48 संघ, परंतु इथे ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ना कोणत्या हितासाठी, ही स्पर्धा आहे फक्त आणि फक्त पिंट्या शेठ साहेबांच्या आठवणींसाठी। यस अमित, टॉम पवार के लिए ये गेंद तू मैं जरूर हुई थी, खतरा था वहां पर, फिर एक बार मौका था लेकिन मौका गवाया। टॉम पवार को अब जीवनदान मिलता हुआ नजर आ रहा है। ये मौके जब आप गंवाते हैं ना तो आपको धोखे काफी मिलते हुए नजर आएंगे इस मैदान पर। यहां से जरूर इस गेंद के ऊपर रन मिलती हुई सिंगल। कुल टोटल 45 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 20 रन। अभी भी 25 रनों की जरूरत है। मैच में अभी भी गवाया नहीं है टीम हमरापुर ने। पिछली मैच की यादें अभी भी ताजा कर देनी चाहिए इन खिलाड़ियों को। पिछले मैच के बाद का वो सेलिब्रेशन मुझे अभी भी याद आ रहा है, वो खिलाड़ी था।
नन्या पाटिल, क्या जबरदस्त सेलिब्रेशन था, पटाखों की माल हाथ में लेकर गोल गोल घुमाते हुए गए थे, जबरदस्त सेलिब्रेशन था। उनकी वीडियो भी फॉर्च्यून इवेंट द्वारा आगे भेजी गई है, काफी व्यूअर्स उस वीडियो को देखेंगे। लेकिन मैच काफी रफ एंड टफ होता हुआ मंदार गेंदबाजी के लिए तैयार। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, मंदार ने कैच छोड़ा था लेकिन अपनी गेंदबाजी के ऊपर उसी खिलाड़ी का विकेट मिलाया। बल्लेबाज की पारिकांत बंटी गरज, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई। जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है, और यहां से देखिए 2 मौके मिले थे, उसके बाद बल्लेबाज बंटी ने धोखा दिया। विकेट मिलता हुआ बंटी का। मैच अभी भी रफ एंड टफ है, मैच अभी भी बाकी है, कड़क मुकाबला मैदान के अंदर होता हुआ नजर आएगा। गेंदें बची है 10, जीतने के लिए जरूरत होगी 25 रनों की। 10 गेंदे 25 रन, कड़ा मुकाबला मैदान के अंदर, खचाखच भरा हुआ यह मैदान, तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। 10 गेंदे 25 रन, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मैच अभी भी जारी है, दोनों भी टीम अभी भी संघर्ष कर रही है, संघर्ष का रास्ता यहां से जारी है। कौन सी टीम संघर्ष में जीत जरूर अपनी टीम को दिला पाएगी, ये यहां से देखना होगा। 10 गेंदे शेष, 25 की जरूरत। मंदार दाड़वे टीम का एक्सपेक्टर यहां से गेंदबाजी के लिए तैयार। मंदार की यह गेंद, दंडी गोल, क्लीन बोल्ड, बैक टू बैक दूसरी सफलता मंदार के लिए। डीजे तेवढं कमी खरं असं हे व्यक्तिमत्व. पिंट्या दादा, तू बसला होतास प्रत्येकाच्या मनामनात, तुझे ऋणानुबंध मातीच्या कणाकणात. समाजसेवेचा बसा होता तुझ्या प्रत्येक नसानसात, तुझी उणीव भासेल आम्हाला क्षणोक्षणात. आता कधी येशील धावून, आम्ही थकलो तुझी वाट पाहून. नेहमी लागते तुझ्या येण्याची चाहूल, आम्हाला मागे ठेवून आमच्या पुढे कसा गेलास एवढा जलद धावून. एकदा तरी पायाचा मागे बघून, नेहमी यायचास तू आमच्या संकटात. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये खरं तर नेहमी सहभागी होणारे असे हे नेतृत्व म्हणजे पिंट्यादादा पाटील यांच्या पुन्हा एकदा स्मृतीस आपण अभिवादन करू. या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम सामना हा हाय व्होल्टेज व्हायलाच हवा, अटीतडीचा व्हायलाच हवा, आणि त्या दिशेने आता वाटचाल करतात हमरापूरचे हे खेळाडू. कमबॅक मंदार धाडव्याचं, कमबॅक हमरापूर संघाचं, पण तो अजूनही मैदानामध्ये टळ ठोकून उभा आहे, तो म्हणजे टॉम पवार. हैट्रिक, यहां से हैट्रिक का मौका था, वहां पर क्या छूटता हुआ नजर आया। मैंने कहा था जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है, क्या छूटता हुआ नजर आया, गेंदबाज का दिल टूटता हुआ भी नजर आया। हैट्रिक की गेंद थी और यहां से कैच छूटता हुआ, यहां से इस गेंद के ऊपर मिलेगी सिंगल। 8 गेंदें शेष, 24 रनों की जरूरत। अक्सर कहते हैं कि जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते। क्या इतिहास बदल पाएंगे भूमि 11 टीम फनस डोंगरी के ये बल्लेबाज? टॉम पवार अभी भी मैदान के अंदर है, टीम के कप्तान अभी भी बाकी है, टीम के सर सेनापति अभी भी मैदान के अंदर बाकी है। 8 गेंदें शेष, 24 की जरूरत। काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ। गेंदबाज मंदार फिर एक बार तैयार है। 8 गेंदें 24। इस बार देखिए टॉम पवार ने इस गेंद को हल्के हाथों से खेला, सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई। अक्षय मांडलेकर वहां पर थे, सिंगल मिलेगी। सिंगल की मदद से मैच और रफ एंड टफ होता हुआ नजर आएगा। 7 गेंदें शेष और 23 की जरूरत। 7 गेंदें 23 रन। अभी भी मैच फिनिश हुआ नहीं है, मैच काफी कड़ा है, कि मैच काफी बड़ा है। बड़े मंच का बड़ा खिलाड़ी टॉम पवार अभी भी नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है। 7 गेंदें 23 की जरूरत। ये गेंद काफी कुछ मायने रख सकती है इस मैच में। गेंदबाज तैयार। इस बार देखिए जबरदस्त गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही थी, सबमरीन डिलीवरी यहां से की गेंदबाज मंदार ने। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, अपने ओवर में 2 विकेट और 3 रन खर्च किए और कड़क ओवर यहां से फेंकते हुए मंदार दाड़वेकर नजर आए। जबरदस्त गेंदबाजी। 6 गेंदें शेष और 23 की जरूरत। डीजे
टॉम पवार ने इस गेंद को जरूर खेला लॉन्ग ऑन की रीजन में, मंदार नहीं करेंगे गलती, बिग विकेट। डीजे थँक्यू अमित। तर मॅच पकडली मंदारने, कारण टॉम पवार या संघाचा की प्लेअर होता, त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं विनायक गव्हाणकर या खेळाडूला। खरं तर या षटकामध्ये त्याने सेमीफायनलमध्ये संघाला मेगा फायनलमध्ये पोहोचून दिला, तोच विनायक गव्हाणकर त्याला मात्र या पहिल्या बॉलची विकेट मिळाला है। गुड कमबैक। 5 गेंदे 23 की जरूरत है। रायगढ़ और ठाणे का मुकाबला मुझे अभी भी याद है, जीवित मात्रे ने वो रन बनाए थे। जरूर हम मैच में उस लाइव देख रहे थे, वहां पर वीगर के मैदान के ऊपर हम आस्ते धीरे धीरे रास्ता छोड़ रहे थे, लेकिन जैसे पहला छक्का आया जरूर वहां पर रुके, उसके बाद एक और छक्का, और क्या जबरदस्त प्रदर्शन था जीवित मात्रे का, उसके बाद वो सेलिब्रेशन। 5 गेंदे 23 की जरूरत, मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। राजा हर्ष मैदान के अंदर, 5 गेंदे और 23 की जरूरत। इस बार देखिए जबरदस्त शॉट, इस गेंद के ऊपर सिंगल रन मिलती हुई, वहां पर खिलाड़ी है दूसरे की कोशिश, और अंपायर की उंगली खड़ी, रनआउट के तौर पर बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। डीजे पवन जी जंगम भी इस मैच का आनंद लेते हुए मैदान से, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन मैच 4 गेंदे और 22 की जरूरत है, काफी कड़ा मुकाबला। अब यहां से बड़े हिट दागने होंगे, अभी नहीं तो फिर कभी नहीं। 4 गेंदे 22 रन, प्रति गेंद के ऊपर प्रहार करना है अब आपको। 3 छक्के और 1 चौवा, 4 गेंदों में 22, क्या बना पाएंगे ये बल्लेबाज? हर्षल गिब्स 6 गेंदों में 6 छक्के हर्षल गिब्स ने लगाए थे, लेकिन अब ये जरूर यहां से फरस डोंगरी के हर्षल गिब्स की तरह बल्लेबाजी करेंगे। 4 गेंदे 22 की जरूरत है। गेंदबाज विनायक तैयार, इस बार फुल टॉस गेंद, प्रहार किया, वहां पर जाएगी गेंद सीमा पार, वेलकम सिक्सर। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ है। आज का वो डायलॉग, तब तक हार मत मानो जब तक आपकी प्रेम के ऊपर हार ना चढ़ जाए। 4 गेंदे और 16 की जरूरत, 3 गेंदे 16 की जरूरत, 3 गेंदे 16 रन। देखिए वहां पर सिली मिडॉन के ऊपर खिलाड़ी तैनात किए गए, सिली वहां पर देखिए खिलाड़ी तैनात किए गए, रणनीति यहां पर आकी जा रही है। 3 गेंदे 16 की जरूरत, गेंदबाज तैयार है। इस बार देखिए प्रहार किया, इस गेंद के ऊपर गैप में जाती हुई गेंद नजर आ रही है, लेकिन मंदार की वहां पर गलती होती हुई नजर आई, गेंद सीमा पार। मैच अभी भी फिनिश नहीं हुआ, 2 गेंदे और 12 की जरूरत। जोरदार तालियां बजाइए। को बाजीगर कहते हैं। 2 गेंदे शेष, 12 रनों की जरूरत, 2 गेंदे 2 छक्के दागने हैं। क्या होगा इस मैच में? अंतिम क्षणों तक यह मुकाबला जारी है, अंतिम क्षणों तक यह मैच जाता हुआ नजर आ रहा है। 2 गेंदे 12 की जरूरत। पिछली गेंद के ऊपर सिली पॉइंट रखा गया था, लेकिन अब सिली पॉइंट को हटा दिया। मैच में प्रेशर है, मैच में दबाव है, दिल की धड़कन तेज कर देने वाला यह मुकाबला। इस गेंद के ऊपर यदि छक्का आता है तो मैच में और मजा आ जाएगा। 2 गेंदे 12 की जरूरत, गेंदबाज विनायक तैयार। इस बार देखिए प्रहार किया है, लेकिन लंबाई नहीं नाप पाए। इस गेंद के ऊपर मिलती हुई ये सिंगल। अब 1 गेंद और 11 की जरूरत, सेलिब्रेशन नजर आएगा अगली गेंद के ऊपर। पिंट्या दादा पाटील इनकी ये ट्रॉफी और उनके गांव में जाती हुई, उनके नाम से खेल रही है टीम। खरं तर हमरापूर संघावरती त्यांचे आशीर्वाद आहेत पिंट्या दादांचे, आणि आज हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला आणि चॅम्पियन बनण्याच्या उंबरठ्यावरती आलाय। जबरदस्त। कैमरामैन फोकस करिए। प्रहार किया, इस गेंद के ऊपर जाएगी सीमा पार, लेकिन जीतती हुई टीम दुर्गा देवी हमरापुर। सेलिब्रेशन बिगिंस।
धन्यवाद डीजे. सर्व दोन्ही विजेत्या संघांचं अभिनंदन आणि ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अप्रतिम स्पर्धा इथे संपन्न झाली. खरं तर कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता या स्पर्धेला आपण या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडले याचं तुम्हा सर्वांना खरं तर अभिमान वाटतो आणि चांगली स्पर्धा पेन तालुक्याची या ठिकाणी संपन्न झाली आहे. या दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख आमचे पाहुणे हॅट्रिक नगरसेवक निवृत्तदा पाटील साहेबांचे इथे आगमन मी दादांना विनंती करेन. खरं तर आपण या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित आहात. 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि पिंट्या दादांबद्दल तुमच्या मुखातून ऐकायला आम्हाला आवडतील.